मित्रांनो हे आहे उजनी धरण, उजनी डॅम आणि सगळीकडे पाणी आहे मित्रांनो. आणि हा आहे ब्रिटिश कालीन ब्रिज आणि आम्ही बरोबर धरणातून चाललेलो आहे. तुम्हाला दिसत आहे धरण. या साईडला आहे पाणी मित्रांनो आणि या साईडला पण आहे पाणी. आणि हा जो ब्रिज आहे मित्रांनो तो ब्रिटिश कालीन इंग्रज कालीन ब्रिज आहे. आणि हा ब्रिज वाहतुकीच्या रस्त्याचा नाही आहे, तर हा ब्रिज आहे मित्रांनो नाही, हा ब्रिज आहे रेल्वेचा पूल आहे किंवा रेल्वे ब्रिज आहे जुना पूर्वीचा. साईडला लाटा जास्त राहते. मित्रांनो दिसत आहे तुम्हाला या साईडला आहे मोठं धरण उजनी डॅम. उभा कर गाडी. आणि मित्रांनो तुम्ही पाणी पाहू शकता. मी आता निघालेलो आहे गाडीच्या. या ठिकाणी आवाज येतोय मित्रांनो पाण्याचा. पाणी हा इंग्रजकालीन ब्रिज आहे आणि धरण खूप भरलेलं आहे पाण्याने. ब्रिटिश कालीन इंग्रजकालीन रेल्वेचा मार्ग आहे, रेल्वे पूल आहे. आणि काही दिवसांनी हा रेल्वे पूल बंद केला आहे. इकडून ह्या मार्गाने रेल्वे बंद केलेली आणि रेल्वे तिकडे टाकलेली आहे. या साईडला दिसत आहे का तुम्हाला? या साईडला रेल्वे ब्रिज आहे, दिसत आहे तुम्ही पाणी, पूर्ण पाणी आहे मित्रांनो. आम्ही बरोबर ब्रिजच्या मधोमध आहे, पाण्याच्या मध्ये. पाणी आवाज देतोय इथून. साईडला कपल फोटो वगैरे काढत आहे. अथांग सागर आहे मित्रांनो, अथांग समुद्र आहे आणि पाणी आहे या साईडला. पाणी येतं. हा ब्रिज मित्रांनो खूप मोठा ब्रिज आहे, जवळजवळ 400 मीटरचा 500 मीटरचा ब्रिज आहे मित्रांनो. अर्धा किलोमीटरचा ब्रिज आहे, मोठा ब्रिज आहे, दगडी बांधकाम आहे. चला तर आपण पुढे निघूया, असंच पाहूया पुढे काय आहे. आणि मित्रांनो आपले फ्रेंड गावातील वैभव माने या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांचा मुलगा हे पाहुणे आहेत. आणि धरणाच्या कडेला आम्ही फिरायला दिसत आहेत आम्हाला. चला तर मग मित्रांनो आपण जाऊया, आता गाडीत बसूया आणि गाडीतून राहिलेली शूटिंग घेऊया. चला.
मोटर आहे त्याकडे हां, हे वॉटर सप्लाय पाणबुडी मोटर दिसते मित्रांनो. आणि हा काळा पत्रा आडवालेला घ्यायसाठी आणि बॅलर टाकलेले आहेत. तर ह्या बॅलर म्हणजे काय मोटरी टाकलेल्या आहेत मित्रांनो, पाण्यामध्ये टाकलेल्या असतात मोटरी, दिसतंय तुम्हाला हे. तर ही बॅलर ठेवले तर दोन आहे आणि ह्या बॅलरला बांधलेले आहेत मोटरी मित्रांनो. इकडे गाडी आहे दिसत आहे तुम्हाला ह्या मोटरी आहेत आणि मोठी सटागडी आहे ती, काय छोटी मोठी सटागडी नाही आहे. वॉटर सप्लायची सटागडी आहे ती आहेत. बोर्ड साईडला पाहू शकता तुम्ही, सगळे खोकी आणि मोटर आहेत. एवढ्या मोटर आहेत मित्रांनो. आणि या साईडला आहेत ट्रान्सफॉर्मर, हे दिसत आहे डिग लागले आणि सगळे ट्रान्सफॉर्मर आहे ते. गाडी आम्ही निघालेलो आहे बाहेर. मित्रांनो, हा रस्ता आहे सरळ का रस्ता आहे याचं कारण आहे, हा रेल्वे मार्ग होता, रेल्वे पुलाचा. आणि रेल्वे मार्ग असल्यामुळं हा रस्ता सरळ आहे. पण आता कालांतरानं काही दिवसामुळं इथून रेल्वे काढल्या म्हणजे काढून टाकलेली आहे. पाणी धरणाला खूप येत आहे इथं आणि रेल्वे विस्कळीत होती, त्याच्यामुळं बंद केलेलं आहे. पर्यायी मार्ग रेल्वेला काढलेला आहे.